शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकात निकाल नेमका कधी लागणार आहे याची तारीख दिलेली नाहीच आहे। पण जे वेळापत्रक दिलेलं आहे ते देखील वेळकाढूपणाचा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टातच ठाकरे गटाकडून मागणी केली जाऊ शकते की विधानसभा अध्यक्षांना ठराविक वेळ ही देण्यात यावी ज्यात त्यांना अपात्रतेचा निकाल हा जाहीर करावा लागेल। आता असं याआधी मणिपूरमध्ये घडलेलं आहे ज्याचाच दाखला ठाकरे गट हे वारंवार देत असतं। पण तुम्हाला याची कल्पना आहे का की मणिपूरमध्ये अपात्रतेच्या कारवाईवर दिरंगाई झाली म्हणून मंत्रीपद सुद्धा गमवावं लागलेलं होतं। नेमकं मणिपूरच्या प्रकरणात काय घडलेलं आहे तेव्हा सुप्रीम कोर्टाने नेमका असा काय आदेश दिलेला होता, ठाकरे गट मणिपूरच्याच निकालाचे आधार का घेतय या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। 2017 मध्ये मणिपूरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या ज्याच्यामध्ये अँड्रो या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर श्याम सुंदर हे विजयी झाले। 2017 मध्ये सत्ता आली भाजपची, श्याम कुमार भाजपसोबत गेले आणि मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली। पण या सगळ्यात त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला नव्हता। निवडणूक लढवली काँग्रेसच्या तिकिटावर आणि गेले भाजपसोबत, म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा हा त्यांच्यावर लागू होणार। कायद्यानुसार असं एका आमदाराने पक्षांतर केलं तर त्याला पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागतं। पण श्याम कुमार यांनी ना काँग्रेसचा राजीनामा दिला ना ते पुन्हा निवडणुकीला सामोरं गेले। त्यामुळेच पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी काँग्रेसने मणिपूर विधानसभा अध्यक्षांकडे श्याम कुमार यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली। पण कोणतीही कारवाई ही वर्ष झालं तरीही होत नसल्यामुळे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं। सर्वोच्च न्यायालयाचं 3 सदस्यीय बेंच ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती नरिमन, न्यायमूर्ती बोस आणि न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली ज्यात कोर्टाने 2 मुद्दे स्पष्ट केले। याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार श्याम कुमार यांचं मंत्रिपद हे रद्द करता येणार नाही, कारण पहिले ते आमदार म्हणून अपात्र ठरतात का हे पाहावं लागेल। दुसरी गोष्ट, आमदार म्हणून ते अपात्र ठरणार की नाही याचे अधिकार 10व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांनाच सगळ्यात पहिले आहेत। त्यामुळे श्याम कुमार यांना मंत्रिपदावरून हटवणं असेल किंवा आमदार अपात्रतेची कारवाई करायची असेल तर हे सगळ्यात पहिले विधानसभा अध्यक्षांनाच ठरवायचं आहे, हे सुप्रीम कोर्टाने तेव्हा सुद्धा स्पष्ट केलेलं। पण कोर्टाने याचिकाकर्त्यांना एक दिलासा मात्र दिला, तो म्हणजे की विधानसभा अध्यक्षांना वेळेची मर्यादा ठरवून दिली। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की विधानसभा अध्यक्षांना 4 आठवड्यांच्या आतच श्याम कुमार यांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय घ्यावा लागेल, ती याचिका मार्गी काढावी लागेल। आणि जर 4 आठवड्यांमध्ये सुद्धा जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर याचिकाकर्ते पुन्हा एकदा कोर्टात येऊ शकतात। आता मणिपूर विधानसभेमध्ये सुद्धा तसंच झालं। मणिपूर विधानसभा अध्यक्षांनी 4 आठवडे उलटल्यानंतर सुद्धा कुठलाही निर्णय घेतला नाही। याचिकाकर्ते पुन्हा कोर्टात गेले। त्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडूनच त्यांच्या समोर असलेल्या याचिकांवर निर्णय घ्यायला त्यांना जास्तीचा म्हणजेच 8 आठवड्यांचा वेळ हवा आहे असं त्यांनी कोर्टासमोर सांगितलं। पण ठरवून दिलेल्या वेळेत निर्णय घेण्यात आला नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने श्याम कुमार ज्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ही काँग्रेसची होती त्या श्याम कुमार यांना मणिपूर विधिमंडळात प्रवेश करण्यावरच बंदी आणली। तसंच श्याम कुमार यांना मंत्रिपदावर सुद्धा राहता येणार नाही असे सुद्धा आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिले। संविधानातील आर्टिकल 142 मध्ये सुप्रीम कोर्टाला मिळालेल्या या विशेष अधिकाराखाली कोर्टाने हे आदेश दिलेले। आता आर्टिकल 142 संदर्भात थोडक्यात किंवा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर एखादा निर्णय घेण्यासाठी कायद्याने ज्यांना अधिकार मिळालेला आहे ते जर निर्णय घेत नसतील तर अशा वेळेला त्यात निर्णय घेण्याचा विशेष अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे। आता इथे कायद्याने एखाद्याला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, म्हणजे अनेकांकडे क्वासी ज्युडिशियल पॉवर्स आहेत, अर्धन्यायिक अधिकार आहेत। इलेक्शन कमिशन असेल, विधानसभेचे अध्यक्ष असतील तर यांना ज्यांना कायद्यानेच अधिकार दिलेला आहे की पहिले निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे जर निर्णय घेत नसतील तर अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकतं असं ह्या 142 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्या अधिकाराअंतर्गत सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले। पण आता हीच केस काही तंतोतंत इथे महाराष्ट्रात लागू होणार नाही। तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी होते त्या पहिल्या 16 आमदारांमध्ये सुद्धा शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांचा समावेश आहे। अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे। आता सुप्रीम कोर्ट जे मणिपूरच्या बाबतीत त्यांनी निर्णय दिले तेच इथे लावतं का हा एक खूप मोठा प्रश्न आहे, कारण की इथे आता शिवसेना ही शिंदेंची झालेली आहे। पण सुप्रीम कोर्टानेच म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशनचा निर्णय हा रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे 2023 मध्ये आलेला निर्णय हा 2022 मध्ये घडलेल्या घटनांवर लागू होणार नाही, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता ठाकरे गट ही पुढची लढाई कशी लढतं
सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जर सुप्रीम कोर्टाचा असा विश्वास बसला की विधानसभा अध्यक्ष यांना ठरवून दिलेल्या वेळेमध्ये जनतेना रिझनेबल टाइम असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाच्या व्याख्येत जर बसणार नसेल, जर सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये एखादी वेळ ठरवून देत असेल तर गोष्ट वेगळी आहे आणि ती ठरवून दिलेल्या वेळेत सुद्धा जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला नाही तर मणिपूर सारख्याच गोष्टी या महाराष्ट्रात होऊ शकतात का हे आपल्याला बघायला हवे। असं कुठलाही एखादा दिलेला निकाल हा काही तंतोतंत दुसऱ्या केसला लागू होत नाही, केसनुसार गोष्टी या बदलत असतात, पण मणिपूरमध्ये मात्र या गोष्टी घडलेल्या होत्या। पहिली गोष्ट म्हणजे की विधानसभा अध्यक्षांना एक वेळ ठरवून देण्यात आलेली होती, दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि अर्थात डिस्क्वालिफिकेशन संदर्भातला निर्णय घेतला नाही, पण त्यांना विधिमंडळात प्रवेश करण्यापासून थांबवलं आणि त्यांचं मंत्रिपद सुद्धा सीज हे सुप्रीम कोर्टाने केलेलं होतं। त्यामुळे असे विशेष अधिकार हे सुप्रीम कोर्टाने घेतलेले आहेत। त्याही वेळेला सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट स्पष्ट केलेली होती की संसदेने याच्यामध्ये बदल करायला हवे, म्हणजे ते 10व्या परिशिष्टानुसार आमदार अपात्रता ठरवण्यासंदर्भात किंवा खासदारांच्या विरोधामध्ये सुद्धा जर अपात्रतेची नोटीस निघालेली असेल तर आमदारांच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतात, खासदारांच्या संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष निर्णय घेतात। तर यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली होती की संसदेने याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे, कायद्यामध्ये सुधारणा आणणं गरजेचं आहे, कारण लोकसभेचे अध्यक्ष असो किंवा विधानसभेचे अध्यक्ष असो सरतेशेवटी ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या एका राजकीय पक्षाचे सदस्य हे असतात। त्याच्यामुळे त्यांच्याकडे हे एक्सक्लुझिव्हली अधिकार न ठेवता सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील किंवा हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली अशा पद्धतीने या सुनावण्या ज्या आहेत ते व्हायला हव्या, हे अधिकार देण्यात यावे जेणेकरून हे निष्पक्षपातीने हे निकाल जे आहेत ते लागू शकतात अशी अपेक्षा ही सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला व्यक्त केलेली होती। अर्थात हे जे जजमेंट आहे हे 21 जानेवारी 2020 चं आहे, आता त्याला सुद्धा 3 वर्ष उलटून गेलेली आहेत। अशी कुठली पावलं ही संसदेने उचललेली नाहीयेत, पण त्या दरम्यानच्या काळात ही शिवसेना आणि आता राष्ट्रवादीची सुद्धा प्रकरणं ही समोर आलेली आहेत आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टमध्ये आता जेव्हा पुन्हा एकदा सुनावण्या होतील त्यावेळेला सुप्रीम कोर्ट याच्यावर पुन्हा एकदा काय टिप्पणी करतं, काय नवीन आदेश देतं का हे मात्र आपल्याला पाहायला हवं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातल्या ज्या याचिका आहेत, त्याच्या सुनावण्या आहेत, त्यातल्या सगळ्या कायदेशीर गोष्टी आहेत आणि सुप्रीम कोर्टातल्या सुद्धा ज्या सगळ्या सुनावण्या आहेत या सगळ्या संदर्भातले लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण सुद्धा समजून घेण्यासाठी बघत रहा मुंबई तक।